इतर राष्ट्रात जर आपण जन्माला आलो असतो तर असं भजन कीर्तन असे तीर्थक्षेत्र ऋषीमुनी संतांची मांदियाळी आपल्याला पाहायला ऐकायला मिळाली नसते. इतर जे राष्ट्र आहेत ते भोग प्रधान आहेत, भोग प्रधान राष्ट्र आहे. आमचं जे राष्ट्र आहे ते नुसतं भोग प्रधान नाही तर त्याग प्रधान आहे. आमच्या साधुसंतांनी ऋषीमुनींनी त्यागाची शिकवण दिलेली आहे. उपनिषदामध्ये असं एक वाक्य आहे, त्यागेने एके अमृतत्व मानसो, असं वाक्य आहे. त्यागानेच माणसाचं जीवन सुखी होतं, भोगाने होत नाही. भोगाने माणसाच्या जीवनामध्ये ऱ्हास होतो, त्यांचं जीवन संपलं जातं. आणि म्हणून भोगी माणसं समाधानी नसतात, असमाधानी असतात. आमचा हा देश नुसता विद्वानाचा देश नाही, नुसत्या पुढाऱ्याचा देश नाही, नुसत्या श्रीमंताचा देश नाही. मी पुन्हा सांगतो आपल्याला, श्रीमंतही पाहिजेत, पुढारीही पाहिजेत, पण आता त्यासारखे नको आहेत. आधी सांगण्याची काही गरज नाही. ज्यांच्या पुढे पशुखाद्य सुद्धा कमी पडते. काही लोकांना कळेल मला का, काही लोकांना कळणार नाही. तिथे वर्तमानपत्र वाचतात वगैरे माहिती त्यांना कळेल. पशुखाद्य देखील कमी वाटतंय. काय ही मंडळी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काही मंडळी मी पाहिलेली आहेत, पंडितजी सारखे पाहिलेले आहेत बरं का. त्यांचं व्याख्यान मी ऐकलेलं आहे. मला एक ती सवय आहे. अशी जी उत्तुंग हिमालयाच्या तोडीची मंडळी, वल्लभभाई पटेल, पंडितजी, राधाकृष्ण, राजेंद्र प्रसाद वगैरे खूप मोठी मंडळी बरं का. आता सगळ्यांची नाव घेत नाही मी. अगदी त्यागमय जीवन राष्ट्राकरता, भारताकरता ज्याने आपला उभा संसार जाऊन टाकला, अशी मंडळी. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते यांच्या कष्टाने मिळालं. त्याच्यापूर्वी भगतसिंग वगैरे सगळी मंडळी, राजगुरू, भगतसिंग, आणखी काय मंडळी मला सांगता येतील. मला इतकं सांगायचं कारण असं की ही जी भोगी मंडळी आहेत हीच राष्ट्राचं कल्याण करू शकणार नाहीत, राष्ट्राचं हित करू शकणार नाहीत. पुढारीही पाहिजेत, श्रीमंतही पाहिजेत, विद्वानही पाहिजेत, पण त्यागमय जीवन जगणारी अशी पाहिजेत. म्हणून आमचा देश हा ऋषीमुनीचा आणि साधुसंतांचा देश आहे. त्यातली त्यात महाराष्ट्रामध्ये तर संतांचं उभं पीक आहे, आडवं पीक नाही बरं का, उभं पीक आहे. आणि म्हणून या हिट्टीच्या काळात शेंडी जिवंत आहे. सध्या असं कमी काय काय असे ना का, शेंडी जिवंत आहे. त्याचं कारण हे साधुसंतांची शिकवण आहे. आणि ही शिकवण देत असताना त्यांना समाजापासून खूप खस्ता खाव्या लागल्या, खूप त्रास झाला. आणि या त्रासातून, या खस्ता खाऊन त्याने हे जनजागृतीचं फार मोठं कार्य केलं. आणि त्याचंच फळ आज आपल्याला हे दिसतंय बरं का. त्याचं जे फळ आहे ते आज आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच ही जी संत मंडळी होऊन गेली, आजही आहे, पुढे राहतील. या संत मंडळीचा प्रभाव इतका समाजावर पडला, त्याचं कारण ही मंडळी त्यागमय जीवन जगणारीच होती असतलं नाही. भगवंताचं सातत्यानं चिंतन केल्यामुळं त्यांचं संबंध शरीराचं पवित्र झालेलं. मांस चर्म हाड देवा उभीच गोड, जे जे हरिरंगी रंगले काही न गते वाया गेले. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताचं चिंतन करणारी मंडळी त्यांचं मांस पवित्र, त्यांचं हाड पवित्र, त्यांचं रक्त पवित्र. आता आणखी याच्यापेक्षा काय पाहिजे. सगळं पवित्र आहे. पवित्र तो देह पुण्यवंत, पवित्र तो देह, हे गोवदे अच्युत सर्व काळ, गोवदे अच्युत सर्व काळ.
सातत्यानं देवाचं चिंतन करणारी माणसं इतकी देवमान्य होतात. लोकमान्य होणं आणि देवमान्य होणं यात कितीतरी अंतर आहे. सध्या माणसं लोकमान्य होऊ पाहतात. लोकांनी मानावं म्हणून हव्या त्या गोष्टी करतात. हव्या त्या गोष्टी करतात. पण जो लोकमान्य झाला तो देवमान्य होईलच असं नाही. पण देवमान्य झालेला मात्र लोकमान्य झाल्याशिवाय राहणार नाही. लोकमान्य म्हणजे लोकमान्य टिळक तर आहेतच. त्याला काय खूप मोठी माणसं ही. लोकमान्य टिळक जहाल पक्षाचे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क हे वाक्य उच्चारलं की हातात बेड्या पडत असत. तो काळ होता त्या काळचा. आता नाही ते. तर त्या काळात असा प्रकार व्हायचा. हे सांगायचं कारण लोकमान्य आणि देवमान्य झालेला माणूस लोकमान्य होतच होतो. देवे भक्तालागी उपचार मांडिले शांती सुखासने माने बैसविले धरुणी तन्मयाची छत्रे गौरविले ज्ञान संपत्तीचे दरबार दिधले हो. भगवान किती कौतुक करतो आमच्या संतांचं बरं का. किती कौतुक आहे हे नाही का. ज्ञान संपत्तीचे दरबार दिधले हो. कौतुक करतो. देव कौतुक करतो याच्यापेक्षा काय. एखाद्या माणसाने कौतुक केलं नाही तरी चालेल पण संतांनी देवाने कौतुक करत जावं. याला महत्व आहे. माणसाने माणसाचं कौतुक करून काय उपयोग आहे. स्वार्थी माणसं असतात. स्वार्थापोटी माणसं कोणाचंही कौतुक करू शकतात. करतात ना आपला स्वार्थ साधण्या करतात. पण भगवंताचं तसं नाही आहे. देवाने यांचं खूप कौतुक केलेलं आहे. असे तुकाराम महाराजांचे ज्ञानराजाचे असे काही अभंग आहेत. मी सांगायचं कारण तुकाराम महाराज मी सेवेकरता घेतलेला अभंग. त्या अभंगामध्ये संतांचं पावित्र्य सांगतात. आणि ते पावित्र्य सांगत असताना मोठ्या खुबीदार शब्दात बोलतात. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी पवित्र सोवळी एक शब्द वापरून बाकीच्यांची व्यावृत्ती करून टाकली. आपल्याला हे लक्षात येईल. एकच शब्द जसं ब्रह्माचं वर्णन करत असताना एकम हे अद्वितीयम हे शब्द वापरलेले आहे. एकम पदानं सगळ्याची व्यावृत्ती करून टाकलेली आहे. या भूमंडळामध्ये एकच एक पवित्र आहे ते म्हणजे संत. संताशिवाय कोणीही पवित्र नाही असं सांगायचं आहे. गंगा पवित्र आहे, गोदावरी पवित्र आहे, आपली चंद्रभागा पवित्र आहेत. सगळ्या पवित्र नद्या आहेत. या नद्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी मनुष्य पवित्र होतो. जरी नळाखाली स्नान करीत असला तरी. पुण्य श्लोक म्हणून राजा नाही का. आता नळ योजना आहे ना. नळ योजना आहे त्यामुळं सहसा माणसं क्षेत्रात जरी गेली तरी नदी गंगेवर जात नाही. सहसा म्हणतो सगळेच नाहीत असं नाही. काय पुष्कळ जाणारी आहेत. पुण्य श्लोक म्हणलं राजा याचा अर्थ वेगळा आहे बरं का. मी म्हणतो मला माझ्या कामापुरतच बोलायचं फक्त. त्याचा अर्थ तिकडे धर्म कोणाला कळेल कोणाला कळणारे नाही. पण एवढं सांगतो फक्त. आता सगळं पवित्र आहे. गंगेचे, यमुनेचे, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी वगैरे वगैरे श्लोकातून त्याच्यातून त्याचा अर्थ आलेला आहे. या नद्यांचं पवित्र नद्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तर मनुष्य पवित्र होतो. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा गंगा गंगेती ब्रियात योजनानाम शतैरपि
मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोकं स गच्छति. या गंगेचं नाव जरी घेतलं तर मनुष्य विष्णू लोकापर्यंत जातो. काय का असेना, ह्या पवित्र नद्या आहेत. हिमालय पवित्र आहे. मगाच सांगितल्याप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये असे कितीतरी पवित्र स्थान आहेत ना, पवित्र स्थान आहेत. म्हणून तीर्थामध्ये 2 प्रकार शास्त्रातून आलेले आहेत. एक भौम तीर्थ आणि एक चित तीर्थ. एक चित तीर्थ आणि एक भौम तीर्थ. भौम तीर्थ म्हणजे जड तीर्थ आणि चित तीर्थ म्हणजे चेतन संत वगैरे, त्यांना चित तीर्थ म्हणतात. सकाळी तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देवी माझ्या मना. निवृत्तीनाथ, ज्ञानराज, सोपानदेव, तुकोबाराय, नामदेव महाराज, एकनाथ महाराज वगैरे ही सगळी मंडळी हे चित तीर्थ आहे. बरोबर, याला तीर्थच म्हणतात. मग सांगतो पुढं, हे चित तीर्थ आहे. पण बाकी सगळे भौम तीर्थ, जड तीर्थ म्हणतात यांना. या जड तीर्थामध्ये, गंगेमध्ये म्हणा, काय ठीक आहे, जे नद्या असतील, पवित्र नद्या असतील, यांच्यामध्ये जर स्नान केलं तर पाप जाईल, पण पाप वासना जाणार नाही. पाप वासना जाणार नाही, पाप जाईल कदाचित. पाप केलं म्हणजे ते मुक्त झाला अशातला प्रकार नाही. पाप जाईल पण पाप वासना जाणार नाही. आणि जर पाप वासना गेली असती तर चंद्रभागेच्या वळवंटामध्ये चोऱ्याच झाल्या नसते. होतात की नाही, इंद्रगीच्या तीरावर चोऱ्या होतात, आणखी क्षेत्र तिथे चोऱ्या होतात. आपण आमच्याच सामानाजवळ त्यांचं सामान ठेवतात आणि आमचं त्यांचं दोघंचंही सामान घेऊन जातात. समर्पण योगवत्य ते असं आहे. ते समर्थ बुद्धी झालेली असते ना, काय मजा आहे ना सगळे. काय पाप जाईल पण पाप वासना जाण्याची ताकद नाही यांच्यामध्ये. संतांचं तसं नाही बघा. या संतांमध्ये, संतांकडे जर आपण गेलो तर नुसतंच पाप जात नाही तर पाप वासना जाते. पुन्हा पाप करण्याची वासनाच निर्माण होत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पुनित केले विष्णू दासी, पुनित केले संत मंडळीने केवढी क्रांती केली. मी क्रांती शब्द वापरला बरं का. केवढी क्रांती केली. जे इतराला जमत नाही ते आमच्या संतांनी केलं. म्हणून ज्ञानवरांची प्रार्थना केली, खळाची व्यंकटी सांडू. बरं म्हणत नाहीत, हे देवाचं काम आहे. देवाचं काम आहे ते. आमच्या संतांचं काम तसं नाही. खळाची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी गती वाढव. दुरावलेली जी अंतर आहेत ती एकमेक दुरावलेली होत नाही, एकमेकाची दुरावलेली अंतर एकत्र यावीत अशी विशाल पवित्र म्हणतात. मी आता सांगितल्याप्रमाणे हे गंगा वगैरे पवित्र आहेत, पण त्यांच्यात पापी माणसाने जर आंघोळ केलं तर त्यांचं पावित्र्य जातं. आणि परत त्यांना पवित्र होण्याकरता संतांकडे यावं लागतं. त्यांचं पावित्र्य टिकत नाही. असं संतांचं तसं नाही, त्यांचं पावित्र्य अबाधित राहत आहे. आणि आपलं पावित्र्य अबाधित राखून अपवित्राला पवित्र करण्याची केवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. ज्ञानोबाच्या चरित्रातला भाग सांगतो पुढे जातो. हे आहे त्यांच्या चरित्रामध्ये. ज्ञानोबादी भावंड निवृत्तीनाथ सोपानदेव, लांडग्या मुक्ताबाई ही सगळी मंडळी पैठणवरून नवासेकडे येत होती. त्यांना काही काम करायचं होतं, कार्य करायचं होतं. ही रिकाम टेकडी माणसं नव्हती. ही मंडळी अशी रिकाम टेकडी नव्हती. त्यांना नेवासेकडे, नेवास हे पवित्र क्षेत्र आहे, मोहिनीराजाचं ठिकाण आहे, जिथं अमृत वाटपाचं कार्य घडलंय. असं ते अमृत वाहिनी आहे तिथं. प्रवरा नदी शास्त्रामध्ये तिचं वर्णन असं आहे, अमृत वाहिनी आहे ती.
मला हे सांगायचं कारण ते आले त्या परिसरात आल्यानंतर समोरून एक प्रेत घेऊन काही माणसं चालली होती माणसं. आपण सर्व प्रेत चाललं म्हणतात. प्रेत चालत असतं काय कुठे? आणि प्रेत जर चाललं तर म्हणजे पंचायतच म्हणतो. प्रेत घेऊन जाणारी माणसं होती. त्या काळात सतीदानाचा प्रघात होता. आपण रामायण महाभारत आपलं तुमचं भागवत जर वाचलं तर त्या काळात पूर्वी स्त्रिया सती जात असत. नंतर काही दिवसांनी तो प्रघात बंद झाला. बरं झालं एका दृष्टीनं बंद झाला तो. ती बाई सती जाण्याकरता निघाली. लहान लहान गोंडस पोरं डोळ्यासमोर आणा बघू कशी दिसत असतील नाही का? निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, लांडग्या मुक्ताबाई, गोरे गोरे पान, छान गोंडस, सुकुमार, असं काही त्यांचं रूप. त्या बाईला माहित नव्हतं हे कोण आहेत म्हणून. तिने विचार केला की नवऱ्याबरोबर सती जाण्यापूर्वी या संत मंडळीचं दर्शन घ्यावं. म्हणजे पळत आली. निवृत्तीनाथाच्या पायावर मस्तक ठेवलं. पण निवृत्तीनाथाचा स्वभाव आबोल, बरं का, आबोल ते जास्त बोलत नसत. काही माणसं इतके बडबड करतात, न बोलायचं काय घेशील असं म्हणावं लागतं. इतके अनावश्यक बोलतात बघा, बरं का, अनावश्यक बोलतात. बोलावं पण आवश्यक तेवढंच बोलावं. निवृत्तीनाथ काहीच बोलले नाहीत. शेवटी त्यांच्या शेजारी त्यांचे कनिष्ठ बंधू ज्ञानराज, त्यांच्या पायावर तिने मस्तक ठेवलं. ज्ञानोबाराने आशीर्वाद दिला. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. अगदी पंढरपूर पासून आळंदीपर्यंत लांब लचक अष्टपुत्रा. सध्याच्या काळात शाप आहे तो. सध्याच्या काळात नाही, 3 पुत्रा काष्टपुत्र आहे. 3 पुत्रा सौभाग्यवती. त्या काळात ते ठीक होतं. आता शाप आहे. काल आहे तो. ती बाई म्हणाली, महाराज मी तुम्हाला ओळखलं नाही, तू कोण आहात? पण तुमच्या चेहऱ्यावरून तुमचं तेज असं वसंडून आलेलं आहे. तुम्ही सत्पुरुष दिसता. माझा नवरा प्रेत चाललंय. प्रेत घेऊन चाललीत मंडळी. मी सती जाण्याकरता निघाले. ते ज्ञानोबा होते. ते म्हणाले, बाई मी तर बोलून गेलो, माझे शब्द खोटे कसे ठरतील? ज्ञानोबाच्या वयात बघा, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. शब्दाशेच बरं का, वाणीला एक प्रकारचं तेज येतं. तेज बरं का. सत्येन लभ्यस तपासा हेश आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येन नित्यम, असं एक उपनिषदाचं वाक्य. एक तप आहे एक प्रकारचं. माऊली म्हणाले, पळ ते प्रेत घेऊन जाणार जी माणसं आहेत त्यांना सांग प्रेत खाली ठेवा म्हणून. तिला काही गौड बंगाल कळायला मार्गच नाही. ती गेली पळत. आणि त्या माणसाला सांगितलं की कोणीतरी पोरं आहेत, गोरे गोरे पान आहेत, तेजस्वी आहेत, आणि ते सांगतात प्रेत खाली ठेवा. ते ठेवलं त्याने खाली. ती सगळी मंडळी तिथे गेली आणि त्याने सांगितलं सुतळी तोडा. आपण नाही म्हणायची सोय नाही ना हो. कापड काढा. सुतळी तोडली, कापड काढलं. आणि ज्ञानोबाला म्हणाले, अरे भल्याग्रस्ता, आम्ही तुझ्या गावात आलो आणि तू आम्हाला पाहून या रूपात निघालास काय? उठ उठ म्हटल्याबरोबर ते उठलं की हो ताटीवरच बसलं. उगी आपण कल्पना करा, स्मशानात आपण गेलो, चिता रचली, आता ते प्रेत ताटीवर ठेवण्यात ते तेवढ्यात ते उठून बसलं. सगळेच पळतील बघा, त्यात मी देखील पळेल. मी जर गेलो तर मी देखील पळेल. जाण्याचा प्रसंग येतोच की हो, मी देखील पळेल. पण तिथं कोणी पळालं नाही, काय नाही. काय ताकद त्यांच्या डोक्यावरून हात ठेवल्याबरोबर ते प्रेत खरं, अशुभ खरं, पण ते पवित्र झालं, जिवंत झालं, जिवंत नाही का. एका श्लोकामध्ये गोड वर्णन केलेलं आहे. जिव्हा दग्धा परान्यन हस्तो दग्धो प्रतिग्रहात परस्त्रीभिर्मनो दग्धम कुतशापम कलयुगे. अशी जे मंडळी आहेत त्यांच्यामध्ये शाप देण्याची ताकदच नाही. जिव्हा दग्धा परान्यन, दुसऱ्याचं खाऊन 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 जे भेटलं तेच संपलं हो नाही का.
जिव्हा दग्धा पराने हस्तव दग्ध प्रतिग्रहात. द्यायचं माहीतच नाही, सगळं घ्यायचंच, हातातलं तेच संपलं. परस्थिर मनोदग्धम. आणि वाईट दृष्टीने पाहून मनातली शक्ती संपली. कुतशापम कलयुगे. शाप देण्याची ताकद कोणातही राहिली नाही. ज्ञानोबारायचं तसं नव्हतं मला. आणि ज्ञानोबाराने त्या प्रेताला हात लावल्यावर उठून बसलं. शेवटी ज्ञानोबाराने त्या बाईला सांगितलं की माऊली, मी याला जिवंत केलंय, आता मला पुढं काम करायचं, त्याच्याकरता मला देऊन टाक. ती बाई मोठी शहाणी, तिने सांगितलं घ्या, घेऊन टाका. त्याची जेवणाची पंचायत संपली. मग उगे त्याला जेवायला घालायचं, काय काय करायचं ते संपलं माझं. मला याच्यातून सांगायचं, पुणे केले विष्णुदासी संगी आपुली या दोषी, कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे. अशुभ त्या पुढे शुभ होऊन ठाके. अशुभ असलं तरी पण या संत मंडळीकडे गेलं की ते शुभ होतं. तेव्हा अशी ही दानगी शक्ती त्यांच्यात असल्या कारणानं तुकाराम महाराज म्हणतात, पवित्र सोवडी एकतीच भूमंडळी. या भूमंडळावर पवित्र आणि सोहळे एकच आहेत, आणि ते म्हणजे आमचे संत आहेत. संत बरं का. एकतीच भूमंडळी शब्द असे वापरले. पवित्र सोवळी, पावित्र्य आणि स्वच्छता याच्यात फरक आहे. काही श्रीमंताची घरं स्वच्छ असतात पण पवित्र असतीलच असं नाही. श्रीमंताची घरं सांगतो आपल्याला. मलाही काही ठिकाणी जाण्याचा प्रसंग येतो, अगदी स्वच्छता असते, डास नाही, ढेकून नाही, माशी नाही, अजिबात कुठलाही घाणेरडा प्रकार त्यांच्या घरात दिसत नसतो. जरी घाणेरडा प्रकार नसला तरी पण त्यात पावित्र्य नाही. मला पावित्र्य नाही. आणि म्हणून स्वच्छता आणि पावित्र्य यातला इतका फरक आहे. यांचं शरीर नुसतंच पवित्र नाही तर सोहळं आहे. सोहळा तो झाला, अंगीकार देवे केला. सोहळा तो झाला म्हणून सोहळा या शब्दाचा अर्थ अंगीकार देवे केला. ज्याचा देवानं अंगीकार केला त्याला सोहळा म्हणतात, ते का. विटाळ तो परद्रव्य परणारी, येथून जो दुरी सोहळा तो. काय तुकाराम महाराजांनी उत्कृष्ट व्याख्या केल्यात महाराज बरं का. ह्या व्याख्या विटाळ तो परद्रव्य परनारी शब्द इतके काटेकोर आहेत, शास्त्रशुद्ध शब्द आहेत. विटाळ तो परद्रव्य परनारी, स्वनारी स्वद्रव्य, याला विटाळ नाहीये. आपली बायको आहे, आपलं धन आहे, याला विटाळ नाही. परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ, हा खरा विटाळ आहे बरं का. हा विटाळ ज्याने आयुष्यात तो सांभाळा त्याला पवित्र म्हणतात. मी ज्यांचा अभंग सेवेकरता घेतला त्यांचंच प्रकरण आहे की नाही. ते रोज भजनाला एकांतात जात असत. एकांत भांडारा डोंगर, तुमचा भामचंद्र डोंगर, घोरड्याचा फारसा उल्लेख नाहीये. ज्यांनी ते चरित्र वाचलं असेल त्याला कल्पना येईल. पण काही लोक सांगतात, काय हरकत नाही सांगायला. पण भामचंद्रावर तर तुकाराम महाराजांना देवानी दर्शनच दिलेलं आहे. बाळवेश घेऊन श्रीहरी भेटला, ते तिथलं प्रकरण आहे. तुकाराम महाराजांची साधनेचे हे डोंगर आहेत. इथं महाराज साधना करीत असत बरं का. एकांतात जायचं, येणे सुखे रुचे, एकांताचा वास. आणि एकांतात जायचे भगवंताला आळवायचे आणि तेही देवाला बेंबीच्या देठापासून आळवायचे बरं का. आणि देवाला प्रसन्न करून घेतलं त्यांनी. काही लोक विरोधात असतातच, कुठेही आहे ते. एका बाईला बनवलं त्याने, काय पैसे बिसे देऊ केले असतील. आणि त्यांनी सांगितलं इथे महाराज आहेत तिथे तू जा आणि त्यांच्या साधनात व्यत्यय आण, खंडान. त्या बाईने मागचा पुढचा विचार केला नाही. माणूस लोभी झाला म्हणजे पाप करत असतो बरं का. लोभापोटी हे पाप असतं. बाई गेली. मी एक वाक्य सांगतो, एकांत स्थान, योग्य स्थान आणि योग्य विषय, 3 गोष्टी जिथं येतात तिथं सहसा तो असो की ती असो मनुष्य चांगला राहत नाही. सहसा म्हणतात ना. एकांत स्थान, योग्य स्थान आणि योग्य विषय, या 3 गोष्टी तिथं जमल्या होत्या. बाई गेली तिथं. तुकाराम महाराजांना सांगितलं, महाराज मी आपल्या सेवेकरता आले. मी जरा चांगल्या शब्दात बोलतो, मी आपल्या सेवेकरता आले. तुकाराम महाराज म्हणाले, बाई तू रस्ता चुकलीस. हा तुझा रस्ता नाही, माझाही नाहीये, तू चुकलीस तू. ती बाई महाराज नाही महाराज मी आपल्याकरताच आलेलं आहे. शेवटी महाराज चिडले आणि एका शब्दात त्याने तिला सुनावलं,
जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव आम्ही विष्णुदासाचे देव. जाईव तू माते माते शब्द वापरला, आई शब्द वापरला. आई शब्द इतका पवित्र आहे की कुठल्याही बाईला तुम्ही आई म्हणा. राग येण्याचं कारणच लहान पोरीला आई म्हणा, तरुण पोरीला आई म्हणा, म्हाताऱ्या बाईला आई म्हणा. राग येण्याचं काही कारण पवित्र शब्द येतो. तुकाराम महाराजांनी इतकं बोललं तरी ती ऐकायला तयार नाही. शेवटी महाराज चिडले म्हणतात, तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, तुला भोगा करता जर नवराच हवा आहे तर देवगावात मी एकच आहे का. संपला माझा विषय. विटाळतो परद्रव्य परनारी येथून जो दुरी चोवळा तो. परद्रव्याचा आणि परस्त्रीचा विटाळ ज्याने आयुष्यात सांभाळला लौकिक दृष्टीनं तो पवित्र. लौकिक दृष्टीनं म्हणतो बरं का, लौकिक दृष्टीनं तो पवित्रच आहे. हो, सांभाळणं कठीण आहे. कीर्तन करणं सोपं, प्रवचन करणं सोपं नाही, पण सांगतो मला. कीर्तन करणं सोपं, प्रवचन करणं सोपं, म्हणणं वाजणं सोपं, पण या दिव्यातून जाणं अतिशय कठीण आहे. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्था कवया वदंती असं उपनिषदात आलेलं आहे. हे सांगायचं मग कारण असं की तुकाराम महाराज म्हणाले बाई हे चांगलं नाही, आणि म्हणूनच महाराजांनी शब्द आहे वापरला. तर जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. याला म्हणतात विटाळ सांभाळला महाराजांनी. हा विटाळ त्यांच्या आयुष्यात त्यांना कधी झालाच नाही. शिवाजी राजासारखा राजा प्रसन्न झाला असताना देखील काय दिला ठेवा आभा विठ्ठलची व्हावा. शिवाजी राजासारख्या राजाला नीतिमान राजा, नुसता राजा नाही तो धार्मिक राजा आहे. आणि अशा धार्मिक नीतिमान राजाला निपसून सांगतात काय दिला ठेवा. आहे का ताकद आपल्यात? ताकदच नाही तशी. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. आम्हाला विठ्ठल पाहिजे. तुम्ही सुद्धा सुखी व्हायचं असेल तर असंच करा म्हणा, विठ्ठल विठ्ठल. तुम्ही देखील देवाचं भजन करा, चिंतन करा, नामस्मरण करा, आणि ते सुखी म्हणा विठ्ठल. शिवाजी राजाला उपदेश करतात महाराज. काय तेवढी ताकद आहे, शिवाजी राजाला उपदेश करतात. असं करायचं. याचाच अर्थ असा की त्याने ह्या विटाळ सांभाळला. हा झाला एक लौकिक प्रकार. पण त्याही पेक्षा खरा विटाळ जर कोणता असेल तर अज्ञान हा महत्वाचा विटाळ आहे. आणि त्याही पेक्षा अज्ञान निवर्तक असणारं जे वृत्तीज्ञान हाही विटाळाच आहे. हे दोन्ही विटाळ ज्यांच्या अंतःकरणातून गेले त्याला म्हणतात पवित्र सोवळी. एकतीच भूमंडळी वर्मते एक आहे अरे मागे वडू नको. वर्मते लागोन देतो भावा. जाणीव
तुका म्हणे मागे केला उपाव तुका म्हणे जसं अज्ञान हा बळ आहे किंबहुना तसं अज्ञान निवर्तक असलेलं जे वृत्तीज्ञान तेही मिळत आहे. हे दोन्हीही मळ ज्यांच्या अंतःकरणातून गेले त्याला पवित्र म्हटलं जातं. हे पावित्र्याचं शुद्ध लक्षण आहे. हे पवित्र आहे, अज्ञानही नाही. आणि अज्ञान निवर्तक असलेलं जे ब्रह्म म्हणजे ब्रह्मज्ञान किंवा वृत्तीज्ञान तेही दोन्हीही त्याचं संपलं त्याला पवित्र म्हटलं जातं. असं पावित्र्य ज्यांनी संपादन केलं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात पवित्र सोवळी त्याला पवित्र म्हणतात. पवित्र ठिकठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. गीतेमध्ये तर बरेच वेळेला हा पवित्र शब्द आलेला आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते पवित्र म्हटलं जातं. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम वेद्यम पवित्रमोंकार वृक्षाम यजुरेवच तिथे पवित्र शब्द आलेला आहे. त्याच्यावर ज्ञानराजाचं गोड भाष्य आहे जे तर नाना मता बुधावणी आली एकमेका शास्त्राच्या अनोळखी फिटली चुकली ज्ञाने जीत मिळो आली जगात ते पवित्र म्हणजे बोला काही त्याच्यावर जर बोलता येत असेल तर खूप बोलता येईल बोलण्यासारखं आहे. हे जे सगळे दर्शनकार ज्ञानोबारांनी तिथे आणलेले आहेत बघा नाही का 12 दर्शनकार आहेत त्याचे तर 16 आहेत मी तर 12च म्हणतोय 16 दर्शनकार आहेत. हे सगळे दर्शनकार काही द्वैती काही अद्वैती अद्वैती एकच दर्शन आहे बाकी सगळे द्वैती आहेत. यात काही आस्तिक काही नास्तिक वगैरे वगैरे सगळा प्रकार. तोंडेशी न पडे बोला बोलेशी न घडे यांचं एकमेकाशी जमत नाही. ऋषीभीर बहुधा गीतम याच्यावरचं व्याख्यान प्रत्येकाचं तत्वज्ञान भिन्न भिन्न यांच्यात प्रमाणात मतभेद आत्म्याबद्दल मतभेद कोणी जड म्हणतो कोणी चित म्हणतो कोणी चित जड म्हणतो
हे सगळं बरं का, ही सगळी मतं आहेत. मतं जगाबद्दल सुद्धा मतभेद. कोणी प्रवाह रूपाने नित्य म्हणतो, कोणी अनित्य म्हणतो. हे सगळे जगाबद्दलचे मत. ईश्वराबद्दल मतभेद, मोक्षाबद्दल मतभेद, तुमच्या ज्ञानाबद्दल मतभेद. हे सगळी मतभेद आहेत. आणि सगळी मतभेद जिथं विसरून जातात त्याला म्हटलं जातं पावित्र्य. देत नाना मता बुधावणी आली, एकमेका शास्त्र अनोळखी पिटली, चुकली ज्ञाने जेथ मिळाली. ते पवित्र म्हणजे याला म्हणतात पावित्र्य. पवित्र म्हटलं जातं बरं का, हे पवित्र आहे. आणि असं जे पावित्र्य ते आमच्या संतांना प्राप्त झालं. आमचे संत जे आहेत ना, हे त्यांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना हे पावित्र्य प्राप्त झालं. आणि त्याच्यामुळंच ही सगळी भौतिक तीर्थ जी आहेत, जड तीर्थ ज्याला म्हटली जातात, त्यांच्यात पापी लोकांनी जर आंघोळ केली, स्नान केलं तर ते अपवित्र होतात. आणि पवित्र होण्याकरता मग तीर्थे तया टाया येती पुनित व्हावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. मग त्यांना संताकडे यावं लागतं. संताचं दर्शन झालं की त्यांना परत पावित्र्य प्राप्त होतं. शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान्ह काळी, येती पुंडलिका जवळी, करती आंघोळी वंदिती चरण. हे पावित्र्य आहे, पावित्र्य. म्हणून तीर्थी कुर्वंती तीर्थानी. नारद भक्तिसूत्रामध्ये आलेलं आहे, दयाचे नाव तीर्थ रावो, दर्शने प्रशस्तीशी ठाव, दयाची संगे ब्रह्मभाव भ्रांतासही. इतकं ताकद आहे बघा. दयाचे नाव तीर्थ रावो, ज्याचं नावच तीर्थाचा राजा आहे. नुसतं नाही, तीर्थाचा राजा आहे, राजा. आमचे सगळे राजा आहेत. म्हणून तर ज्ञानोबाला राजा म्हणतात, राजा. हे का, ज्ञानियाचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. तुकाराम महाराजांच्या पुढे नतमस्तक होतात, असा पाठ आहे. तेव्हा म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, तुमच्यासारखे ते तुम्हाला ज्ञानदेव म्हणतात. मज पामर आहे, माझ्यासारख्या पामर माणसाला काय किंमत आहे. काय मोठ्या पुढे कसं बसावं, कसं राहावं, कसं वागावं याची शिकवण तुकाराम महाराज देतात. याला शालीनता म्हटली जाते बरं का. असं तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे, पूज्य एकासनी आसनी आसन करिता गमन मातेशी. ते ज्याला आपण पूज्य समजतो, वंदनीय समजतो, प्रातस्मरणीय समजतो, त्यांच्या आसनाला आसन लावून बसणे, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे. आता अडचणीचा भाग सोडून द्या, त्याला इलाजच नाही. पण जिथं चांगला मोकळेपणा असताना मुद्दाम जर जाणून बुजून बसत असला तर तुकाराम महाराज पुढे होतं. करता गमन मातेशी, ते मातृगमनाचं पाप आहे मी सांगायचं करण्यासाठी. ही सगळी तीर्थ ज्यांच्याकडे पवित्र होण्याकरता येतात, याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे नाही का. तपोते ज्याची आरासी, जे एकायतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी, तीर्थरूप ते क्षेत्र. ते काय जगी तेच पवित्र. पहिले कळायला ते क्षेत्र, ते तीर्थ, ते क्षेत्र जगी तेच पवित्र. मला समारोप करायचा तिथं. ते तीर्थ, ते क्षेत्र जगी तेच इथं ना, जगी तेच पवित्र. आणि म्हणून तो बरं सांगतात, पवित्र सोवडी एक तेच भूमंडळी. या भूमंडळामध्ये एकच एक ते क्षेत्र पवित्र आहेत. का कशामुळं, ज्यांचा आवडता देवा, ज्यांचा आवडता देवा, अखंडित प्रेम
प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ते पवित्र का झाले, या अवस्थेला का आले, तुकाराम महाराज त्याचं गमक सांगतात. या शास्त्रामध्ये असं आलेलं आहे, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वनी कथा महानसा. तसं हे गमक आहे, गमक नाही का. हनुमान त्यांचा आवडता देव, जो त्यांचा आवडता देव आहे तोच देव सांगतो भागवतात. चला आपण आता माझ्या ठाईचे पवित्रपण ते भक्ताचे मतदान, या लागी मी त्यांच्या मागे आपण धावे चरण रेणू वंदिता, त्यांचे चरण रेणू वंदिता. केवढी मजा आली पवित्रता. भगवान सांगतात आमचा विटेवर उभा राहिलेला तो सांगतोय येत्यंघ्री रेणुभी. त्याच्यावरचं व्याख्यान आहे बघा हे, माझ्या ठाई ते पवित्रपण. भगवान सांगतात मला जे पावित्र्य आलं ते यांच्यामुळे आले. या लागे मी त्यांच्या मागे आपण धावे चरण रेणू वंदावया, म्हणून मी त्यांच्या पाठीमागे चालतो. त्यांच्या पायाची धूळ माझ्या अंगावर यावी हा अशुद्ध हेतू, आणि म्हणून नाम याच्या पाठी चाले केशिरा नाही का चालतो तो का, त्याचं कारण असते आहे त्याला. असा पांडुरंग परमात्मा त्यांच्यामुळं आपल्याला पवित्र समजतो, केवढं पावित्र्य आहे. आणि म्हणूनच यांना हे जे पावित्र्य प्राप्त झालं त्याचं कारण ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव शब्द आहेत. आवडता देव, देव तर सगळ्यालाच आवडतो, पण आपला पोट्या पाण्याकरता आवडतो. देव आवडत नाही कोणाला, सगळ्यालाच आवडतो. नको जास्त त्याच्यावर व्याख्यान करत नाही मला जाता, काय सांगायचं काही कारणच नाही. एक एक ती संधीच निर्माण व्हावी लागते. ती संधी निर्माण झाली की पोटाचं भागलंच. संधी निर्माण, आता पुढे एक संधी निर्माण होते, चांगलं आहे ते. आता तुकाराम महाराजांचे ते काय 350 वर्ष होत आहेत त्यांना नाही का, 350 वर्ष होत आहेत त्यांना. आता परवा दिवचे लोक आले होते, त्यानं तो एक उत्सव साजरा करणार आहे वर्षभर. ठीक, थांबतो इथं. देवापुढे बसल्यानंतर असं वाटतं बरं का, खरंच वाटतं. देवापुढे बसल्यानंतर असं वाटतं हा देव नामदेव महाराजांच्या हातून दूध कसा प्याला, नैवेद्य कसा खाल्ला, कसा हादरला, कसा डगमगला. उगीच देवापुढे आता बसून दिलं तुम्हाला तर बरं का, हे अवघड आहे तिथं. आता सध्याच्या काळात पण काही माणसाला, विशिष्ट माणसाला बसू देतात, पण तिथे गेल्यानंतर असं वाटतं की कसा काय देव असा, हे असं ते हल्ला कसा, बोलला कसा, हादरला कसा, नामदेव महाराजांच्या हातून नैवेद्य कसा खाल्ला, हे कसं काय झालंय. काय काय माणसं देवाकडे जात असताना, बारीत असतानाच बोलत असतात, काय काय नको ते बोलत असतात, पण देव मात्र यांच्याशी बोलत नाही. पण आमचे संत मात्र देवाशी बोलत होते आणि देव त्यांच्याशी बोलत होता. असा आहे प्रकार. म्हणून देवाला त्याने इतकं आपलंसं केलं की बस देवाला यांच्याबद्दल आवड आणि यांना त्यांच्याबद्दल आवड. परस्परम भावयंत, आवड आहे आवड बरं का. मी सांगत असतो नेहमी, आवड आणि इच्छा यांचा फरक. जी निर्निमित्त असते तिला आवड म्हणतात, आणि जी सहेतुक असते तिला इच्छा म्हटली जाते. इच्छा म्हटली की हेतू आला. इच्छा जेव्हा तुम्ही बोलवणार ना, मग माझ्या इच्छेप्रमाणे जर केलं तर मी येईल. मगापासून मागे लागलेत मला केव्हा माझ्याकडे येतं. मी त्यांना सांगितलं कीर्तनात सांगतो म्हणून, असं बोललो नाही बरं का. इच्छा तिथून आलंच माझ्या पाठी, मग आमच्याकडे केव्हा येतं, आमच्याकडे केव्हा येतं. याचा अर्थच असा आहे की माझ्या इच्छेप्रमाणे जर तुम्ही करत असाल जेवण तर आम्ही तुमच्या मागे येतो. ही इच्छा झाली. आवडीचं प्रकरण तसं नाही. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी असं प्रकरण आहे ते काय. आमच्या संताला देव मनापासून आवडत होता, आणि म्हणून आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, अनेक प्रमाण आहेत त्यांचे. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, ज्यांना परमात्मा अंतःकरणापासून आवडतो, नुसताच आवडतो असं नाही, अखंडित प्रेम भाव हे महत्वाचं आहे बरं का. अखंडित प्रेम भाव, आपलं प्रेम खंडित होतं पण त्यांचं वाढते आणि प्रेमे माते भजती जे
महात्म्य शब्द असे आहेत ना, तुमच्या भक्तिसूत्रामध्ये असं आलेलं आहे बरं का. गुणरहितम कामनारहितम प्रत्यक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. 6 प्रकार सांगितले. 6 जसे भगवंताचे 6 गुण आहेत, ऐका यशस्वी अवतारी वगैरे जसे 6 गुण आहेत, तसे प्रेमातले देखील 6 प्रकार आहेत. गुणरहितम कामनारहितम प्रत्यक्षण वर्धमानम. इथं आलं त्याचं वाढते नि प्रेमे माते भजती जे महात्मे. असं प्रेम, निर्निमित्त प्रेम देवावर जे करतात तेच पवित्र होतात. म्हणून ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात अशा संताची जर सेवा केली तर ती देवमान्य होते, देवाला ती आवडते. म्हणून तुका म्हणे काय देवा त्यांची केली पावे सेवा म्हणा. भूमंडळी ज्यांचा आवडता पवित्र पवित्र
गोपाल कुमारी म्हणा म्हणा मंडळी म्हणा बोला पुंडली पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. पुढचा विचार थोडक्यात सांगायचा आणि सेवा पुरी करायची. करा महाराज म्हणतात भगवंताची सेवा करणारी नामस्मरण करणारी मंडळी किती पवित्र असतात. त्यांची वाणी पवित्र, त्यांचं शरीर पवित्र, सगळं सारं पवित्र झालेलं असतं. त्याचं कारण त्याचा हेतू दिला. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. ते तीर्थरूप आहेत, तीर्थस्वरूप आहेत, तीर्थाचे राजे आहेत. मी सांगितल्याप्रमाणे याला चित तीर्थ म्हटलं जातं आणि बाकीची ही सगळी तीर्थ आहेत. त्याला बहुम तीर्थ, जड तीर्थ असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनी यांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. त्याचा तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्ष देणे दर्शने सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी निर्मळ स्फटिक जैसा मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी येती तयापासी अवघे जणे तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्ष देणे दर्शने. खूप मोठा अभंग आहे. त्याच्या अंतःकरणातले विकार गेलेले आहेत. अहंकार गेला, कामक्रोधाधिक वेळती नाहीसे झाले. कामक्रोधे देहम मलिन, कामानं क्रोधानं लोभानं अंतःकरण मलिन होतं. प्रत्येकाला 3 शरीर आहेत ना, स्थूल सूक्ष्म आणि कारण. पंचदशीमध्ये याचा विचार आलेला आणि हे प्रत्येक शरीर असं विटाळलेलं आहे. आणि सगळेचे सगळे विटाळ त्याची नाहीसे झालेले आहे. नाही त्या विटाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेच्या. त्याच्या पाठीमागे कुठली उपाधीच राहिली नाही बघा. उपाधी वेगळा जाणीवेच्या. आणि म्हणून तुकाराम महाराज हा शब्द आवर्जून वापरतात. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी इतके पवित्र झालेले असतात. त्यांच्याकडे पाप म्हणून राहिलंच नाही. त्याकडे का पाप नाही ओखद अशी औषधाला देखील ज्यांच्याकडे पाप राहिलं नाही. आता बाकीचं काय एकच उदाहरण सांगतो आणि पुढे जातो महाराज. ते आता सांगितल्याशिवाय बरं वाटत नाही म्हणून सांगतो. आपल्याला सगळ्याला माहित आहे. जोग महाराजांचं उदाहरण आहे. मामानी त्यांचं जे चरित्र रेखाटलं आहे त्याच्यामध्ये महाराजांचा असा दाखला दिलेला आहे. महाराज म्हणजे जोग महाराज तुमच्या त्र्यंबकेश्वरला आंघोळी करतात. गेलेत याच्या तुमच्या कुशावर्ताकडे. सगळे क्षेत्रातली ब्राह्मण आले तिथं. जोग महाराज दिप्पाड
मोठं तेज, ब्रह्मचारी, सगळंच काही आवर होतं त्यांचं. ते चरित्रावरून सांगतो बरं की मी. अशा माणसाचे चरित्र जरूर वाचावीत. तर आपापल्या वह्या आणल्या त्यांनी. त्यांच्याकडे सगळ्याची नाव आहेत बघा. आजोबा, पणजोबा, खापर पंजोबा, काय असेल नसेल ते सगळं काढतात ते. जोग महाराजाला ओळखणारी बरीच मंडळी होती. महाराजांना विचारलं त्याने, आपण आता स्नान करणार? हो म्हणाले, आम्ही स्नान करणार आहे. मग त्या ब्राह्मणाने सांगितलं, हात उतरल्यानंतर आम्ही जसं म्हणतो तसं म्हणा. महाराज कुशावर्तात उतरले, कमरेतक्या पाण्यात गेले. तिथल्या ब्राह्मणाने सांगितलं, म्हणा या ओंदळीमध्ये पाणी घ्या. घेतलं पाणी त्यांनी आणि म्हणायला लागला, आम्ही म्हणतो तसं म्हणा. महाराज म्हणाले, म्हणा तुम्हाला काय म्हणायचं ते. त्याने श्लोक काढला, पापोहम पापकर्माहम पापात्मा पापसंभव. काय ताकद. जोग महाराजांनी सांगितलं, एवढं सोडून बाकीचं म्हणायचं सांगा मला. एवढं सोडून भीतीच वाटते सांगताना देखील. नाही का. पापोहम पापकर्माहम, मी साऱ्या जन्मात पापच केलं नाही तर पापोहम म्हणायला लावता कोणाला. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देवा खंडित प्रेम भाव. पुढच्या चरणात, तिसऱ्या चरणात मला सांगतात, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. या जगामध्ये भाग्यशाली तेच आहेत. याला खरं भाग्य म्हटलं जातं बरं का. ते हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंदा योग्य होते जीव, हे खरं भाग्य आहे. लौकिक भाग्याबद्दल तर आपण सांगतोच नेहमी. ते खरं भाग्य नाही. ते मठमठिका प्राप्त करणं, काय लग्न करणं, पोरं बाळ, अमकं तमकं काय असेल ते, शेतीवाडी असेल भाग्य. लौकिकाच्या दृष्टीनं खरं भाग्य असेल, पण ते खरं भाग्यच नाही. भाग्य तरी नव्हे, धन पुत्र दारा वगैरे. खरं भाग्य जर कोणतं असेल तर हे आहे. ते हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे. आत्मलाभ प्राप्त झाला का, हे खरं भाग्य आहे. आणि या भाग्याने हे विनटलेले आहेत, शोभिवंत आहेत, नाही का. म्हणून शब्द असे वापरते, तीच भाग्यवंते. इथं सुद्धा शब्द तोच आला, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. आणि धनाने वगैरे पूर्ण झालेले आहेत. जमसा आमचा पांडुरंग परमात्मा पूर्ण आहे, पूर्ण, त्याच्यात अपूर्णता नाही. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्ण पूर्णमादाय. सगळा पूर्ण वर्णाचा स्वयंपाक आहे, चपाती नाहीच. असं सगळं बघा. ते आता पूर्ण त्याला प्राप्त झालेला आमचा पांडुरंग परमात्मा, त्याला जाणून ही मंडळी सगळी पूर्णच आहेत. असं की ही सगळी पूर्णतेला प्राप्त झालेली. तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. का त्याचं कारण द्रुपद, त्यांचा आवडता देव, अखंडित प्रेमभाव. आणि शेवटच्या चरणात तुकोबारा सांगतात महत्वाचं, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. अशा संताची जर सेवा केली तर ती देवाला मान्य होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. त्यांची सेवा तुका म्हणे संत सेवान हेची देवा उत्तम. घाले संतासी आसने, घाले संतासी आसने. पूजा करी काया वाचा, एका जनार्दनी जाणे. इथले ते दांडी मांडी पते,
आपल्याकडे जर संत आले त्यांना आपण उठावं, त्यांच्याकरता आसन द्यावं वगैरे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. एक आपली भारतीय संस्कृती आहे. मोठी माणसं आपल्याकडे आली तर आपण त्यांच्याकडे जावं, सामोरं जावं, त्यांचा हात धरून आपल्या घरात न्यावं. परत ती निघाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्यांच्या बरोबर 5 पावलं जावं. 5च मोजून नाही आणखी काय, 5 पावलं पुढे जावं. ही भारतीय संस्कृती आहे. या भारतीय संस्कृतीप्रमाणे तुकाराम महाराज आपल्या नाथ महाराज म्हणतात, गाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. मग तुम्हाला जे हवा असेल ते देतात. लग्न पाय करून घ्यायचं का, मग इच्छिले ते पुरवी आता त्याचा अर्थ नाही बरं का. लौकिक देखील देण्याची त्यांच्यात ताकद आहे. तरी पण आमचे संत माझ्या मुखा वाटा म्हणजे हे वचन असा त्यांचा बाणा आहे. ते लौकिक देत नाहीत, देण्याची ताकद आहे त्यांच्याकडे, नाही असं नाही, पण देत नाहीत बरं का. आता आठवलं म्हणून सांगतो ना, काय तुकाराम महाराजाला वैकुंठाला चालले, जोपर्यंत ते होत आताही आहेतच ते, पण आपलं आता बोलण्याची पद्धत आहे, त्याला काय करणार. आता सगळे गावातली माणसं त्यांना विचारित नसत तुमच्या घरात आहे की नाही, काय काय वगैरे कोणी विचारित नाही महाराज. गावातल्या बोला, गावात फारशी किंमत नसते म्हणून गावातली माणसं त्यांना विचारित नाहीत. त्याकरता हे गावातले लोक बाहेर फिरतात, कारण गावात त्यांना किंमतच देत नाहीत ना. म्हणून ह्या गावात जा, त्या गावात जा, क्षेत्रात जा, 2 गुंठे जागा घे आणि काय करायचं ते कर. हे सगळं प्रकरण चालतंय तिथं. तुकाराम चालले वैकुंठाला जेव्हा तेव्हा आली सगळी मंडळी धावत, बायका मुलासह. गरुड येतो फडात कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे. महाराज बसले विमानात. विमानात बसल्यानंतर सगळी मंडळी आली, म्हणाल महाराज आता तुम्ही चालला. हो म्हणून निघाला होता. मोठी माणसं आहेत ना. एक वाक्य सांगतो बा, आपलं काम झाल्यानंतर सहसा कोणाच्या घरात राहू नये. निदान माझा तरी बाणा येतो काय काय नाही. आपलं काम झालं की रात्रीला गाडी असली की चटकन त्याच पावलं निघायचं, नसली तर मग नाईलाज म्हणून राहावं लागतंय. पण असले तर चटकन निघून जायचं, थांबायचंच नाही ते. महाराज निघाले, ते म्हणाले आमचं काम झालं आता आम्ही चाललो. ते लोकांनी म्हटलं महाराज आता तुम्ही जाताय, जाता जाता आम्हाला आशीर्वाद द्या ना. लबाड हुशारी आणि लबाडी एका केंद्रात राहते. बहुतेक हुशार माणसं लबाड असतात. सगळेच हुशार माणसं लबाड असतात असं माझा दावा नाही, पण बहुतेक हुशार माणसं लबाड असतात. तुकाराम महाराजांनी ओळखलं. आता आले होय माझ्याकडं, म्हणजे मनातले मनात म्हटले, स्पष्ट बोलले नाही. मग आता नाही म्हणावं तर पंचायत. तुकाराम महाराज महान हुशार, त्यांच्या बापाचं बारशे जेवलेलं महान हुशार. त्यांनी सांगितलं कर्मधर्मे तुम असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद, जसं तुमचं कर्म जसा तुमचा धर्म तसं तुमचं होईल. त्याला कशाला आशीर्वाद पाहिजे हो, आमचं कर्म जसं असेल तसं. ऐकले शब्द ह्याची टांग मारली त्यांच्यावर. याला भाग्य म्हटलं जात नाही झालं, हे खरं भाग्य नाही. खरं भाग्य म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेणं. भाग्याचा उदय ते हे जोडी उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारले संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. हे खरं भाग्य आहे. देवाची सेवा करणं, त्याची प्राप्ती करून घेणं, सद्ग्रंथाचं वाचन करणं, जपजाप्यादी करणं, ह्या आयुष्यात गोष्टी करत जाव्यात. आयुष्यात आता मला वाढवायचं नाही, थोडक्यात थोडंसं मला लवकर उरकायचं असल्यामुळं ह्या गोष्टी आयुष्यात करत जाव्यात. आपल्या आयुष्यात ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या शरीराचं सोनं झालं महाराज. खरं का सोनं झालं. भगवंताने आपल्याला एवढ्या करता जन्माला दिलं घातलेलं आहे. बरवे झाले आलो या जन्माशी, जोड जोडली मनुष्य ते हायसी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाची पात्र होईल. एवढं भाग्य आहे का. या शरीरात आपण आलो आणि या शरीरात देवाचं चिंतन करावं, संतांची सेवा करत जावी. अशी जर निरपेक्ष संतांची सेवा केली तर देवाला ती मान्य होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. सेवा करणं म्हणजे काय, सेवेचे प्रकार आहेत नाही का. सेवा करणं म्हणजे केवळ त्या विचारसागर सांगितल्याप्रमाणे ती तर आहे, ती लौकिक सेवा आहे. पण त्यांच्या मनोगताप्रमाणे वागणं ही महत्वाची सेवा आहे. बरं का. तद्विधी प्रणिपातीने याच्यावरचं व्याख्यान त्यांना आता सगळी सुज्ञ माणसं आहेत,
अधिक सांगण्याची गरज नाही. तनुमनु जीवे चरणाशी लागावे. पण ज्ञानोबाराने एक शब्द घालून आमची व्यावृत्ती करून टाकली बुवा. काय कोणाला त्यांना काय वाटलं कोण जाणे. ते म्हणाले यांचा समावेश नको याच्यात. अगर्वता करावे दास्य सकळ. आम्ही सेवा करतो पण दास गर्वता करतो. काही काही माणसं म्हणतात अहो आम्ही आहोत म्हणून तुम्हाला किंमत आहे ना. तर विचारते कोण. अगर्वता करावे दास्य सकळ. आणि असं जर केलं तर मग त्या सेवेत तत्पादान बृहद्वंद्व सेवा निर्मल चेतसाम. चेतस नाम अंतःकरण. सेवेच्या द्वारा अंतःकरण शुद्ध होतं, पवित्र होतं. कामक्रोधादी विकार कमी होतात, त्याची तीव्रता कमी होते आणि मग भगवत दर्शन नक्कीच झाल्याशिवाय राहत नाही. सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय कमळी. शांती क्षमा तया जवळी जिवे भावे अनुसरल्या. अशी सेवा ही हनुमान तुका म्हणे देवा. हेच चरण पुन्हा आणखीन आलेलं आहे. अलिंगन घडे याच्यात हेच चरण. आता अशी काही 2-3 अभंग आहेत बरं का. तेच पर्यंत आलेले आहेत. ते आधारात दुरुक्ती ही त्यांना आधार दाखवायचा आणि म्हणून दुरुक्ती केलेली आहे. आता काय महाराजांचा काय हेतू आहे मला नाही सांगता येणार, पण माझ्या कल्पनेप्रमाणे मी सांगतो आपल्याला. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव ज्ञानेश्वर. म्हणा म्हणा मंडळी म्हणा. ही पावे सेवा माझी सेवा संपली. ही जी केलेली वेळी आपली सेवा. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या निमित्ताने हा उत्सव चालू आहे. प्रत्येक वर्षाला हा उत्सव चालू आहे. आज कित्येक वर्ष चाललेला आहे. त्यांच्या चरणी मी हे समर्पण करतो. ही जी सेवा आहे ही मामांच्यापासून चालत आलेली आहे. मामा ह्याच दिवशी करत होते अशातला भाग नाही. सोनू मामा करायचे, त्यानंतर शांताराम बा गुरुजी करायचे. ते गेल्यानंतर मग मी करतोय. हां काय म्हणता. हां रीज बोर्ड वगैरे हे सगळे सेवा करत होते. मोठं घराणं आहे, संताचं घराणं आहे. मी महाराज असताना बोललो होतो हे मंडन मिश्राचं घर आहे. कळेल ना तुम्हाला. मंडन मिश्राचं घर आहे. आणि असं मंडन मिश्राच्या घरात आपण उभं राहायचं म्हणजे किती चांगलं भाग्यच आहे की नाही. चांगलं आहे ना. कळेल पाहिजे लोकांना हे. तेव्हा महाराज होते त्यांच्या पुढे मी बोललो होतो की मंडन मिश्राचं घर असल्यामुळं त्यांच्यासमोर बोलायचं आहे. एक चांगला सुयोग आहे. अशी ही सेवा मी केली. तुम्ही संत माझे या कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. ही ज्ञानोबाची प्रार्थना आहे. अर्थात त्यांच्या शब्दात मी ही प्रार्थना करतोय. त्यांचे चिरंजीव सुपुत्र मी त्यांना भानुदास महाराज म्हणत नाही, भानू महाराज म्हणतो. मी मागे वेगळ्या व्याख्याने बोलतो. भानुदास नाहीत ते, भानू महाराज आहे. सूर्य आहेत ते. आता सूर्याचा प्रकाश आणि त्या प्रकाशात आपल्याला उभं राहायचंय. हे चांगलंच आहे की नाही. अशी ही परंपरा आहे आणि या परंपरेत अव्याहत चाललेली मंडळी आहेत. अशीच चालावी परंपरा देवाच्या कृपेनं. एक वाक्य सांगतो. देवाची संताची कृपा जर असेल आपला पारमार्थ नीटनेटका होतो. देवाची संताची कृपा नसेल तर पारमार्थिक माणसं देखील घसरल्याशिवाय राहत नाहीत. ही घसरण होऊ नये म्हणून हे पुण्यस्मरणाचे उत्सव आहेत बरं का. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. निघे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी. विश्रांतीचा ठाव पायी संताचे अभाव. तुका म्हणे पापे जाती संताचे आजपे. तुकाराम तुकाराम. बोला पुंडली